नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पाहूया आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या उपक्रमांवर आतापर्यंत झालेल्या खर्च करण्यात आलेल्या निधीचा स्रोत नेमका काय, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशीची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रधानमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ठाण्यातील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मदाय आयुक्तांकडे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार केली आहे. राऊत यांच्या आरोपांना श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. डॉक्टर म्हणून माझा सल्ला आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांनी चांगला डॉक्टर बघावा आणि बिघडलेले मानसिक संतुलन ठीक करावे. त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही आमच्या वैद्यकीय कक्षातून करू, असा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. गेल्या काही दिवसापासून मी सातत्यानं प्रधानमंत्री मोदी यांची भाषणं ऐकतोय. महाराष्ट्रात येऊन ते करतायत आणि मोदी यांच्याबरोबर त्यांचे जे नवीन मित्र पक्ष आहेत त्यांची वक्तव्य ऐकतोय. मोदींची गॅरंटी असलेलं जे नवीन त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तोही मी आत्ता पाहिला. 2014-2019 साली त्यांचे जाहीरनामे पाहिले. या प्रत्येक जाहीरनाम्यात या देशातला भ्रष्टाचार बरं का आणि भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती यांचं समूळ उच्चाटन करू अशी मोदींची गॅरंटी 2014 पासून. आता नव्याने गॅरंटी दिली. ही गॅरंटी देत असताना गेल्या 1.5-2 वर्षामध्ये देशातले सगळे भ्रष्टाचारी लोक मोदींनी आपल्या पक्षात घेतले. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचारांचा पक्ष बनला. तरीही मोदी आणि त्यांच्या लोकांचं भ्रष्टाचार खतम करण्याचं तुंतुणं सुरूच आहे. ढोंग आहे खरं म्हणजे. तरीही आम्ही प्रधानमंत्र्यांवरती विश्वास ठेवायला हवा. जरी ते आज कार्यवाहक प्रधानमंत्री असले तरी रोखे घोटाळा हा या विश्वातला, हिंदुस्थान मधला निवडणूक रोखे घोटाळा हा या जगातला सगळ्यात भयंकर घोटाळा आणि भ्रष्टाचार हे जगानं मान्य केलं. म्हणजे सरकारचा दबाव, सरकारचा लालच, अनेक अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, ठेकेदार, दारूवाले, कॉन्ट्रॅक्टर, रस्ते बनवणारे, पूल बनवणारे, फार्मास्युटिकल्स कंपन्या यांना शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये गोळा करायचे, त्यातून निवडणुका लढायच्या, त्यातून आमदार खासदार खरेदी करायचे. हा गेल्या 10 वर्षातला किंवा त्याच्या अलीकडच्या काळातला गोरखधंदा भाजपनं सुरू केला. कोणत्याही व्यवहारात पारदर्शकता नाही, ऑडिट नाही. त्याच पद्धतीनं पीएम केअर फंड जो कोविड काळामध्ये सुरू केला, त्याचा हिशोब नाही. कोणी पैसे दिले, किती दिले, कशाच्या बदल्यात दिले, त्यात परदेशी कंपन्या किती आहेत, त्या पैशाचा विनियोग कशा प्रकारे सुरू आहे, या संदर्भात मोदी काही बोलायला तयार नाही. तो खाजगी ट्रस्ट आहे पण सरकारी असल्याचा दाखवून त्याच्यामध्ये लाखो कोटी रुपये गोळा केले. आणि काही लोकांचं जे आहे मानसिक संतुलन जे आहे हे पूर्णपणे बिघडलेलं आहे. मला त्यांना पण सजेशन आहे की तुम्ही चांगला डॉक्टर बघा, चांगला हॉस्पिटल बघा, त्याचा पूर्ण खर्च तो देखील जे आहे हे वैद्यकीय मदत कक्ष जे आहे
हे या ठिकाणी घ्यायला तयार आहे, पण आपण आपली मानसिक संतुलन जे आहे हे त्या ठिकाणी ढासळू देऊ नका. त्याची ट्रीटमेंट करा चांगल्या प्रकारे, तर त्याचा सर्वच्या सर्व खर्च जो आहे तो त्या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्ष जो आहे तो त्या ठिकाणी करेल. सर हिंदी में जानना चाहेंगे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. जोपर्यंत भारत देश अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान अबाधित राहील. भारत देशाची एकात्मता आणि अखंडता ही बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे. आजच्या दिवशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करीत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मंत्र, हा विचार अधिकाधिक प्रसारित करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना काढले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी 14 एप्रिल 2024 रोजी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, झेड विंग, फ्लॉवर व्हॅली कमर्शियल कॉम्प्लेक्स, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे पश्चिम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच कोर्टनाका, ठाणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अभिवादन केले. यावेळी भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी कोर्ट नाका परिसर दुमदुमून गेला होता. आज परमपूज्य महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना विनम्र असं अभिवादन करण्यासाठी आलो होतो. जोपर्यंत आपला देश आहे तोपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे अबाधित राहील आणि भारत देशाची एकात्मता आणि अखंडता ही या संविधानामुळे. आजच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मंत्र आहे, हे जे विचार आहेत हे घेऊन आपल्याला अधिक ते पसरवायचे आहेत. हाच आजच्या दिवशी संकल्प आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो.
हो नमस्कार. मी मनाली देव. ठाणं म्हणजे माझं सर्वस्व. ठाण्यातच माझा जन्म. माझं शिक्षणही ठाण्यातलं. मी कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं ते माझ्या गुरु डॉक्टर सोमंजिरी देव यांच्याकडनं, त्या ठाण्यातल्या. पुढे लग्न झालं पंडित मुकुंदराज देव यांच्याशी, ते ठाण्यातले. मी घडले ठाण्यात, वाढले ठाण्यात आणि अजूनही घडतेच आहे. अशा ठाण्याविषयी किती बोलू आणि किती नको असं खरं तर आहे. आज कथ्थकचे प्रोग्राम करण्यासाठी मी विदेशात जात असते, तरी गेले तरी आठवण असते ती ठाण्याची आणि कधी परत येते याची ओढ लागलेली असते. तर अशी मी ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.